सो एक खूप इंटरेस्टिंग रिसर्च हं, चालू आहे. हं. त्याला म्हणतात एपिजेनेटिक्स. बरं. सो एपिजेनेटिक्स काय आहे, की आपल्या जेनेटिक्सचा स्टडी आहे. ओके. हां. आणि त्या स्टडीमध्ये आपण सगळे डिसीजेस आयडेंटिफाय करतो, जे आपल्या जेनेटिक मेकअप, आपल्या डी-एन-एवरती असतात. त्याला अच्छा. आपण अनुवंशिक डिसीजेस म्हणतो. बरोबर. आता ह्या डिसीजेसला आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो? हं, आपल्या डी-एन-एवरती जरी डिसीजेस असले, हं. तरी त्याचा अर्थ हा नाहीये, की ते डिसीजेस तुम्हाला 100% होणार. सो अच्छा. ते तुम्ही हां. कंट्रोल करू शकता. आणि हं, त्याच्या पुढेही अजून एक नवीन विषय आहे, ज्याला हं. म्हणतात न्यूट्रिजेनोमिक्स. म्हणजे अच्छा. तुम्ही न्यूट्रिशनल काळजी घेऊन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करून ह्या आजारांचं तुमच्या ॲक्चुअली बॉडीवरती प्रॅक्टिकली येणं हं, आणि तुम्हाला हे आजार होणं ह्याचं हं. प्रमाण तुम्ही 100% कंट्रोल करू शकता. अरे वाह! आणि हं, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम डायबिटीज येतं, हं. मग हायपरटेन्शन येतं आणि मग काही प्रकारचे कॅन्सर्सही येतात. ओह! सो हे एवढं स्ट्राँग पॉवरफुल सायन्स आहे, की तुम्ही हं. जेनेटिक एक्सप्रेशन, अनुवांशिक एक्सप्रेशन कंट्रोल करू शकता. अरे वाह! म्हणजे एक छोटंसं एक्झाम्पल, हं. माझ्या फॅमिलीमध्ये हायपरटेन्शन आहे होय. आणि ते हां. मला माहिती आहे. हं. आणि जेव्हा तुमच्या फॅमिलीमध्ये हायपरटेन्शन स्ट्राँगली असतं, तेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सीत ते व्हायची जास्ती चान्सेस असतात. राइट. पण छोट्या-छोट्या गोष्टी लाइक वेट कंट्रोल, हं. सॉल्ट रिस्ट्रिक्शन हे करून मला पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये हायपरटेन्शन झालंच नाही. सो अच्छा. जेनेटिक असूनही त्याचं एक्सप्रेशन तुम्ही थांबवू शकता. येस, येस. आणि दॅट इज व्हाय लाईफस्टाईल खूप महत्त्वाचं आहे. न्यूट्रिशन महत्त्वाचं आहे. तुमचे स्ट्रेस लेव्हल्सही अगदी महत्त्वाचे आहेत. बरोबर. जेव्हा आपण अनुवंशिक डिसीजेसबद्दल बघतो. कारण की स्ट्रेस प्रायमरी फॅक्टर आहे, जो हं. तुमच्या अनुवंशिक डिसीजेसला ट्रिगर करतो. सो ते राइट. खूप महत्त्वाचं आहे, की ते आपण कंट्रोल करायला